नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर नवरात्रीचे हे 9 दिवस आपल्या खूप आवडीचे असतात। आमचे तर खूप आवडीचे होते जेव्हा आम्ही गावी होतो, पण आताही आहेत। मात्र या 9 दिवसातले कदाचित 1-2 दिवसच नवरात्रीमधली रात्री मिळते असो। तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आज आहे निळा कलर, तर माझ्याकडे एवढाच ड्रेस अवेलेबल आहे। त्यानंतर हे 9 दिवस आपल्या सर्वांनाच खूप आवडीचे असतात, मज्जा करण्याचे असतात, नाचण्याचे असतात। तर आज मीही जाते नवरात्री एन्जॉय करायला, देवीचं दर्शन घ्यायला। तर चला, सर्वात आधी दिवसातील आढावा। तर आज मी विचार केला होता की ललाटी भंडार या गाण्यावर व्हिडिओ बनवायचा, ज्या गाण्यावर आम्ही लहानपणापासून नाचत आलोय। म्हणजे मी तिसरीला असताना त्या गाण्यावरती डान्स केला होता। यावेळी स्टेप आठवत नव्हता, पण आश्चर्य वाटतं की लहानपणी बरोबर आपण स्टेप वाईज स्टेप डान्स करायचो। तर साडी नेसली, थोडासा साज शृंगार केला आणि नंतर मग ललाटी भंडार या गाण्यावरती व्हिडिओ बनवला। जोगवा देवीसाठी सादर केलं जाणारं महाराष्ट्रातील हे एक पारंपरिक लोकनृत्य। 2009 साली जोगवा चित्रपटातील ललाटी भंडार या गाण्यावरती आम्ही लहानपणापासूनच थिरकत आलोय। उजेड तर दिसत नाही। हाय, आमच्याकडची नेमकी लाईट गेले। बाळीदीच्या सुट्टी होती आणि लाईट गेली। काय गेली? काय गेली? जिथे जा तिथे या सोबत। फक्त एक मेंबर आमचा कमी आहे, साकुदी, पण असो, ती कामावर होती। कोपर खैरनेची दुर्गेश्वरी। दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी। नवरात्री देवीची मूर्ती ही देवी दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतीक असते, जी महिषासुराचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती। चला, गरबा तर खेळलो, पण गरबा खेळताना व्हिडिओ काढायला कोण नव्हतं। नेमका आमचा बाबूदा आला आणि त्याने डान्स करतानाच आमचा व्हिडिओ काढला। असो, आता खरंच ऍक्टिंग करू। चला, कोपर खैरनेच्या गाण्यामध्ये कोपर खैरने सेक्टर 8चा गरबा। तर माझ्या मते अख्ख्या कोपर खैरनेमध्ये हा गरबा खूप फेमस असेल, कारण की इथे खूप लोक। आम्ही तर फक्त गरबाच बघत होतो, कारण की कोणताच आमचा ग्रुप नव्हता। त्यानंतर मग इतर ठिकाणी थोडा फेरफटका मारला आणि त्या ठिकाणी गेल्यावर बघायला मजा आली ती या लहान मुलांचा गरबा। म्हणजे एकेकाळी आपणही लहान असताना असाच गरबा खेळायचो। खरंच यांच्याकडे बघून मला तेव्हा खूप हसायलाही येत होतं आणि त्यांचं कौतुक देखील वाटत होतं। इतर ठिकाणचा गरबा बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आलो कोपर खैरनेच्या गार्डन मध्ये। तिथे आल्यावर काय करणार, गरबा संपला होता, मग त्यांनी डीजे वरती गाणी लावली होती, त्याच्यावर थोडस थिरकलो, कारण की वाईब मॅच नव्हत्या होत, म्हणून काहीतरी करायचं, चान्स सोडायचा नाही, म्हणून आपलं आम्ही नाचत होतो। नेहमी सोबत असणाऱ्या माझ्या या बहिणाबाईच, म्हणजे या सोबत असल्या तर काहीच वाटत नाही। कधी कधी यांना माझा खूप त्रास होतो, पण असो, शेवटी मी आहेच अशी। अरे, लाईट अजून नाही आली। सुट्टी होती आणि नेमकी लाईट गेली होती। मला तर खरं खूप टेन्शन आलं होतं की आज लाईट गेली तर गरबा खेळायला नाही मिळणार, पण नशिबाने मंडळाच्या साईडला लाईट होती। मात्र आमच्या गल्लीमध्ये अजून देखील लाईट नव्हती आली असं वाटलं, पण लाईट आली होती। खूप मजा आली। एक दिवस का होईना ती मजा करायला मिळाली माझ्या त्या 4 बहिणींमुळे।
बाकी घरी आल्यानंतर काय तर घरी आल्यानंतर घरच्यांना व्हिडिओ कॉल केला आणि इथे डिस्कशन सुरू होतं गावच्या नवरात्रीबद्दल, कारण की गावी फक्त मम्मी आणि पप्पा आहेत, बाकी सगळे आम्ही मुंबईला आहोत. आणि खरं सांगू तर गावची नवरात्री मी खूप मिस करते. ती मजा यार मला इथे नाही मिळत. यातून समजतच असेल. बाकी असो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.